नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पनवेल शहर पोलीस ठाण्यात घेण्यात आली दहीहंडी उत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक। आगामी दहीहंडी उत्सव निमित्ताने पनवेल शहर पोलीस ठाणे येथे पोलीस ठाणे हद्दीतील आस्थापना व सार्वजनिक मंडळाचे प्रमुख पदाधिकारी यांची सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभाग भाऊसाहेब ढोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। या बैठकीला वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह विविध मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांनी सांगितले की कार्यक्रमाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावणे व स्वयंसेवक यांची नेमणूक करावी, संबंधित सर्व आस्थापनाची परवानगी विहित वेळेत प्राप्त करणे, दहीहंडी उत्सवादरम्यान वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही तसेच इतर नागरिकांना त्रास होणार नाही याबाबत योग्य ती खबरदारी घेणे, दहीहंडी ठिकाणी गोविंदांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करणे, दहीहंडी ठिकाणी प्रथमोपचार पेटी, डॉक्टरांची टीम, ॲम्ब्युलन्स इत्यादी सोय करणे, कार्यक्रमाच्या वेळी कोणत्याही जाती धर्माच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही, शिवाय असे आक्षेपार्ह गाणे, पोवाडा, वाद्य संगीत लावू नये तसेच आक्षेपार्ह भाषण करू नये, ध्वनी प्रदूषणासंदर्भात माननीय न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन होणार नाही याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, सार्वजनिक दहीहंडी मंडळांनी दहीहंडी उत्सवा ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करावी, 14 वर्षाखालील गोविंदा नसावा, दहीहंडी उत्सवानिमित्त भेट देणाऱ्या सलामी पथकाची नोंद रजिस्ट्री करावी, अशा सूचना देण्यात आल्या। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय कदमसह तृप्ती भोईर, पनवेल। किती लोकांचा भारत देश स्टेज सहन करू शकतं? आपलं स्टेज असतं 20-25 लोकांचं आणि त्याच्यावरती 50-60 लोक बसलेले असतात आणि जर गर्दी वाढली तर ते स्टेज खाली पण येऊ शकतं। म्हणजे तुमची दहीहंडी राहिली बाजूला, दहीहंडी त्याची बाजूलाच राहिली, दुसरंच आपल्या मागं लढत सुरू होईल। त्याच्यामध्ये स्टेजवरती लहान मुलं असले, कोणाचं काही झालं, कोणाची जीवितहानी झाली तर ते आपल्या दहीहंडीला पण गालबोट लागतं आणि